पण आम्ही मासे धरायला पाण्यात गेल्यावर आम्हाला पाणी खाजवतं आणि आम्ही माशाला जात असताना पाणी काय आम्ही घरून प्यायला घेऊन जात नाही. त्यामुळं आम्हाला हे पाणी प्यावं लागतं. मग ती आजार ती आम्हाला पुढं उपदावणारच, काय उपदावत नाही असं काय त्याची समस्या नाही. पंढरपूरपासून जी खालीची गावं आहे ते त्यांना खूप त्रास होतो त्या पाण्याचा. का तर विष्णुपदाचा बंधारा आहे तिथं पूर्ण गटार येते, तिथून खाली सगळं पाणी दूषित राहते. आता पाणी दूषित असलं पाहिजे, त्याशिवाय मासे मरतच नाही दूषित पाणी. कारण का पाण्यामध्ये गेल्यावर अंग भरपूर खांजवतं, अंगाला सोरट पडल्याने गांधी येते सगळं. होतो की त्रास, अंग खांजवतं, नंतर असं अंगाला गांधी येतात, बारीक बारीक जंतू राहतात घाण पाण्यात. दूषित पाण्यामुळे बरेच आजार होतात वगैरे. आणि विशेषतः इथली लोक जे आता या इथं भोई समाजाचे लोक आहेत, मासे पकडतात वगैरे, त्यांच्या बी काय समस्या आपण जाणून घेतोय. कारण का हा एका गावाचा प्रश्न नसून जे पंढरपूरवरून पाणी येणार आहे त्या पाण्याचा कुणाला त्रास होतोय नेमका ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेतोय. या ठिकाणी 2-3 गावं आहेत. समस्या म्हणजे आम्ही आता जरी आता नदीचं पाणी जर पित नसलो तर विहीर बोर असल्यामुळं आम्ही आता घरचं पाणी पित असल्यामुळं आम्हाला काय एवढंही जाणवत नाही. पण आम्ही मासे धरायला पाण्यात गेल्यावर आम्हाला पाणी खाजवतं आणि आम्ही माशाला जात असताना पाणी काय आम्ही घरून प्यायला घेऊन जात नाही. त्यामुळं आम्हाला ही पाणी प्यावं लागतं. मग ती आजार ती आम्हाला पुढं उपदावणारच, काय उपदावत नाही असं काय त्याची समस्या नाही. मग ती आता पाण्याचं काय हे होतं का नाही बाधिकार तुम्हाला, मग ती आता शेवटी अधिकार झाल्यावरच कळणार ना. पाणी दूषित झालेलं नाही असं नाही. कारण का पाण्यामध्ये गेल्यावर अंग भरपूर खांजवतं, अंगाला सोरट फिरल्याने गांधी येते सगळी. वारंवार ही समस्या चालू आहे. आता ह्या नदीकाठाला गावं भरपूर आहेत की, आता काय एक गाव आहे का, इटा आहे, पोरगाव आहे, सुस्ता आहे, तारापूर आहे, पुळज आहे, शंकरगाव आहे, सरकोली आहे, चिंचोली आहे, आंबा आहे. हां, अशा गावांना त्रास आहे. कारण का आपण माणूस आहे म्हणून सांगू शकतो, बरं जनावरांनी काय सांगायचं. आता त्या लोकांना फिल्टरचं पाणी असेल तर ह्याच्या अगोदर ही लोक नदीच पाणी पित होती. नाही पाणी दूषित होतंय की दूषित. नाही तर पाणी दूषित असलं पाहिजे, त्याशिवाय मासे मरतच नाहीत ना. दूषित पाणी होतो की त्रास, अंग खांजवतं, नंतर असं अंगाला गांधी येतात, त्यात बारीक बारीक जंतू राहतात घाण पाण्यामुळे. पाणी स्वच्छच करायला पाहिजे ना. ते जे खाली येते नदीत पाणी ते स्वच्छ केलं पाहिजे, नाही तर त्याचा परिणाम कायमच होत राहणार. पंढरपूर पासून जी खालीची गाव आहे ते त्यांना खूप त्रास होतो त्या पाण्याचा. का तर विष्णुपदाचा बंधारा आहे तिथं पूर्ण गटार येते, तिथून खाली सगळं पाणी दूषित राहते. ज्याच्यासाठी जे शुद्धीकरणासाठी जी निधी येतो ती त्यांनी त्यासाठी वापरला पाहिजे. आणि जी पाणी खाली जी येतं ती बंद केलं पाहिजे. जर ती बंद केलं तर ते खालचं पाणी आहे ते दूषित होणार नाही आणि त्यामुळं गुरं किंवा पिण्यास योग्य पाणी राहील. बरीच लोक आहेत की आजारी पडलेले आहेत हां त्या पाण्या वाचून. हां, मग आता ह्याच्यावर काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला? आता जी प्लॅन्ट आहे का त्या प्लॅन्टमधून फक्त नदीत पाणी दूषित नाही गेलं पाहिजे. एवढं जर केलं तर त्याच्यापासून काही त्रास होणार नाही.